आदित्य ठाकरे यांनी सरकारला एक सल्ला दिलेला आहे। त्यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे एका राष्ट्रीय नेत्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। तुम्ही सुद्धा पहा आदित्य ठाकरे यांनी काय म्हटलंय आणि कोणत्या नेत्याची आठवण करून दिली येते। एवढं दिल्ली सील करण्यापेक्षा दिल खोलो, दिल्ली बंद मत करो, दिल खोलो और बात करो। दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकलाय। दिल्लीच्या सीमा बंद करून तिथून शेतकरी आत येणार नाहीत अशी काळजी घेतली जाते। यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरेंनी दरवाजे बंद करू नका, खोला आणि संवाद करा असा संदेश दिलाय। त्यांच्या या वाक्यानं पुन्हा एकदा भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी केलेल्या वाक्यांची आठवण झाली आहे। त्यावेळी त्यांनीही अशाच प्रकारचं वक्तव्य केलं होतं। नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोल रहा हूं। आपका बाजार नफरत का, मेरी दुकान मोहब्बत की। देशात तिरस्काराचं राजकारण सुरू असल्याचं विरोधक वारंवार सांगतायत। देश विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यापेक्षा धर्म जातीपातीत वाटला जातोय अशी टीका भाजपच्या राजकारणावर केली जाते। त्यात आता आदित्य ठाकरेंनी मन मोठं करून चर्चा करण्याचं आवाहन केलंय। उलट कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्यावरून टीका केली आहे। MS स्वामीनाथन यांना भारतरत्न दिलं, पण ते ज्यांच्यासाठी बोलत होते त्यांच्यावर लाठीचार्ज होतोय, ड्रोनमधून अश्रुधूर सोडलं जातोय। मग हे नक्की कोणाचं राज्य आम्ही समजायचं? आज कृषीप्रधान देश आपण बोलतो, पण आपण पाहतोय की जसं काही त्यांच्यावर हमला केला जातोय, लाठीचार्ज आहे, गोळीबार आहे, सगळंच केलं जातंय। एवढं दिल्ली सील करण्यापेक्षा दिल खोलो, दिल्ली बंद मत करो, दिल खोलो और बात करो। आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी दोघेही देशातले युवा नेते। आदित्य ठाकरेही भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते। एकीकडे भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींनी भारत न्याय यात्रा सुरू करत देशात रान पेटवण्याचा प्रयत्न सुरू केलाय। दुसरीकडे भारत न्याय यात्रा घेऊन राहुल गांधी महाराष्ट्रात येण्याआधी आदित्य ठाकरेही राहुल गांधींची प्रेमाची भाषा बोलू लागल्याचं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।